नमस्कार. 7 एप्रिल 2026च्या दैनिक चालू घडामोडींच्या सत्रात आपले स्वागत आहे. आजच्या भागात आपण हवामान बदल आणि आरोग्य, मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील प्रगती, चीन-पाक शांतता योजना आणि भारताच्या प्रगत अणुऊर्जा प्रकल्पांविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हवामान बदल आणि सार्वजनिक आरोग्य. आरोग्य आणीबाणी. आपण हवामान बदलाकडे एका नवीन दृष्टिकोनातून पाहणार आहोत. हवामान बदल आता केवळ पर्यावरणाचा मुद्दा नसून ती एक वैद्यकीय आणीबाणी बनली आहे. डेंग्यूचा प्रभाव आता सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत वाढला आहे आणि थंडीच्या प्रदेशातही मलेरियाची नोंद होत आहे. रात्रीच्या वाढत्या तापमानामुळे मानवी शरीराची नैसर्गिक पुनर्प्राप्तीची वेळ म्हणजेच रिकव्हरी विंडो नष्ट होत असल्याने उष्माघाताने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. बदलाची प्रमुख कारणे. शहरांमधील अर्बन हीट आयलँड इफेक्टमुळे रात्रीचे तापमान धोकादायक पातळीवर पोहोचत आहे. पाण्याच्या टंचाईमुळे ग्रामीण भागात असुरक्षित पाण्याचा वापर वाढून अतिसाराच्या आजारांत वाढ होत आहे. तसेच वाढत्या उष्णतेमुळे एसीचा वापर वाढला आहे, ज्यातून निघणारे उत्सर्जन पुन्हा उष्णता वाढवून एक दुष्टचक्र निर्माण करत आहे. आरोग्य संकटाचे गंभीर परिणाम. या संकटाचे मानवी शरीरावर होणारे परिणाम दिले आहेत. अतिउष्णतेचा थेट संबंध मुदतपूर्व प्रसूती म्हणजेच प्रीटर्म बर्थ्स आणि नवजात बालकांच्या कमी वजनाशी असल्याचे आढळले आहे. तसेच PM2.5 प्रदूषके थेट रक्तप्रवाहात मिसळून हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढवत आहेत. गुरांवरील उष्णतेच्या ताणामुळे दुधाचे उत्पादन घटत असून त्याचा परिणाम बालकांच्या पोषणावर होत आहे. पुढील मार्ग आणि निष्कर्ष. उपाययोजना सुचवल्या आहेत. यामध्ये रुग्णालयांचे इन्फ्रास्ट्रक्चर हवामान लवचिक करणे आणि रोगराईचा अंदाज लावण्यासाठी अर्ली वॉर्निंग सिस्टम विकसित करणे आवश्यक आहे. निष्कर्ष असा की हवामान बदलाकडे लक्ष देणे हे एक लवचिक भारत घडवण्यासाठीचे पहिले पाऊल आहे. भारताचे मत्स्य व्यवसाय क्षेत्र. बजेट आणि जागतिक स्थान. मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील क्रांतीबद्दल माहिती आहे. 2026-27च्या अर्थसंकल्पात या क्षेत्रासाठी 2761.80 कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा मासे उत्पादक देश असून जागतिक उत्पादनात भारताचा वाटा 8% आहे. गेल्या दशकात या उत्पादनात 106% वाढ झाली आहे. क्षमता आणि केंद्र सरकारी उपक्रम. भारताकडे 11,999 किमीची विस्तीर्ण किनारपट्टी आहे. केंद्र सरकारने PMMSY योजनेद्वारे 20,050 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून मच्छीमारांना किसान क्रेडिट कार्ड आणि नॅशनल फिशरीज डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून इमा आणि डिजिटल ओळख दिली जात आहे. आव्हाने आणि आधुनिक तंत्रज्ञान. आव्हाने स्पष्ट केली आहेत, जसे की कोल्ड चेनच्या अभावामुळे होणारी नासाडी आणि हवामान बदलाचा धोका. उपाय म्हणून बायोफ्लॉक आणि RAS सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि खोल समुद्रातील मासेमारीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय आणि अणुऊर्जा. चीन-पाक शांतता योजना. पश्चिम आशियातील तणाव कमी करण्यासाठी चीन आणि पाकिस्तानने मांडलेल्या संयुक्त शांतता योजनेचा आढावा घेतला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश तातडीने युद्धविराम घडवून आणणे आणि होर्मुझची सामुद्रधुनीसारख्या महत्त्वाच्या व्यापार मार्गांवर मुक्त संचाराची खात्री देणे हा आहे. फास्ट ब्रीडर रिॲक्टर PFBR. भारताच्या अणुतंत्रज्ञानातील यशाची माहिती आहे. तामिळनाडूच्या कल्पक्कम येथे भारताचा पहिला स्वदेशी प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर PFBR यशस्वीरित्या क्रिटिकॅलिटीच्या टप्प्यावर पोचला आहे. हा रिॲक्टर वीज निर्मिती करताना वापरतो त्यापेक्षा जास्त इंधन निर्माण करतो. FBR प्रक्रिया. FBR कसे काम करते हे 4 टप्प्यात स्पष्ट केले आहे. यामध्ये युरेनियम प्लुटोनियम मिश्रित ऑक्साईड इंधन वापरले जाते आणि पाण्याच्या ऐवजी द्रव सोडियमचा शीतलक म्हणून वापर केला जातो. हा प्रकल्प भारताच्या अणु कार्यक्रमाच्या 3ऱ्या टप्प्यासाठी पूल म्हणून काम करेल. अर्थव्यवस्था, प्रशासन आणि तंत्रज्ञान. ASISSE सर्वेक्षण 2024-25. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने सुरू केलेल्या नोंदणीकृत सेवा क्षेत्राच्या वार्षिक सर्वेक्षणाची माहिती आहे. भारताच्या GDPमध्ये सेवा क्षेत्राचा वाटा 50%पेक्षा जास्त असल्याने या सर्वेक्षणातून रोजगार आणि वाढीचा अचूक मागोवा घेता येईल. आंध्र प्रदेशची नवी राजधानी अमरावती.
आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयकाचा संदर्भ आहे, ज्यानुसार अमरावती ही आता राज्याची एकमेव आणि कायमस्वरूपी राजधानी घोषित करण्यात आली आहे. कृष्णा नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले हे शहर ऐतिहासिकदृष्ट्या सातवाहन राजवंश आणि बौद्ध शिक्षणाचे केंद्र राहिले आहे. इंटरनेट प्रोटोकॉल्स. इंटरनेटच्या कार्यपद्धतीची माहिती दिली आहे. यामध्ये DNS, HTTP, TCP आणि TLS यांसारख्या प्रोटोकॉल्सचे महत्त्व स्पष्ट केले आहे. हे नियम इंटरनेटवर डेटा पॅकेट्स योग्य क्रमाने आणि सुरक्षितपणे पोहोचवण्याची खात्री देतात. भारतीय मऊ कवचाचे कासव. नुकतेच ग्रेटर नोएडा पोलिसांनी एका तस्कराकडून 16 भारतीय मऊ कवचाच्या कासवांची सुटका केली आहे. वैशिष्ट्य. याचे वैज्ञानिक नाव निल्सोनिया गँगेटिका आहे. या कासवाचे कवच हाडांऐवजी चामड्यासारखे लवचिक आणि मऊ असते. याला नळीसारखे लांब नाक असते, ज्यामुळे ते पाण्याबाहेर न येता श्वास घेऊ शकते. आढळ. हे प्रामुख्याने गंगा, सिंधू आणि महानदीच्या नद्यांच्या खोऱ्यात आढळते. संरक्षण स्थिती. IUCN संकटग्रस्त, एंडेंजर्ड. वन्यजीव संरक्षण कायदा 1972, अनुसूची 1, वाघाप्रमाणेच सर्वोच्च संरक्षण. बहरीन. नकाशा वाचन. बहरीन हा पर्शियन आखातातील एक लहान द्वीपसमूह देश आहे. हा सौदी अरेबिया आणि कतारच्या दरम्यान स्थित आहे. राजधानी मनामा. भौगोलिक वैशिष्ट्य. बहरीन हे किंग फहद कॉजवे या 25 किलोमीटर लांबीच्या पुलाने सौदी अरेबियाशी जोडले गेले आहे. महत्त्व. हा देश तेल शुद्धीकरण, बँकिंग आणि पर्यटनासाठी ओळखला जातो. प्राचीन काळी येथे दिलमुन ही महत्त्वाची व्यापारी संस्कृती होती, जिचे मेसोपोटेमिया आणि सिंधू संस्कृतीशी व्यापारी संबंध होते. अशा प्रकारच्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी ॲग्री सुपरबी अकॅडमीला फॉलो करा.